नमस्ते मित्रांनो. आपल्यासाठी यावर्षी भरपूर ॲड आलेल्या आहेत. त्याच्यापैकीच एक आत्ता काल ॲड आलेली ती म्हणजे कोणती? तर ती नॅशनल फर्टिलायझर लिमिटेड, जी पब्लिक सेक्टर कंपनी भरपूर मोठ्या अशी कंपनी फर्टिलायझरची. तर याच्यामध्ये आपल्यासाठी जे एम-एस-सी ॲग्रिकल्चर असतील, जे बी-एस-सी ॲग्रिकल्चर करून एम-एस-सी ॲग्रिकल्चर जे काय स्पेशल असेल ते पण मी व्यवस्थितपणे डिटेल सांगणार आहे की नेमकी कोण कोण ॲप्लाय करू शकतं. कारण बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असं आहे की बी-एस-सी ॲग्रीवाले ॲप्लाय करू शकतात का सर, की ॲग्रिकल्चरवाले एम-एस-सी ॲग्रिकल्चरवाले कोणकोणत्या स्ट्रीमचे पाहिजेत, हे सगळ्यांचं कन्फ्युजन आपण इथं दूर करणार. तर वॅकन्सी कशासाठी आलेल्या आहेत, कोणकोणत्या पोस्टसाठी आलेल्या आहेत. तर पहिले वॅकन्सी ज्या पोस्टसाठी आलेल्या आहेत ती पोस्ट कोणकोणत्या आहेत, तर मॅनेजमेंट ट्रेनिंग जे की मार्केटिंगसाठी त्याच्यानंतर मॅनेजमेंट ट्रेनिंग दुसरी एक पोस्ट आहे, त्याच्यानंतर मॅनेजमेंट ट्रेनिंग लॉसाठी तर याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, जे आपल्याला महत्त्वाची जी पोस्ट आहे बी-एस-सी ॲग्रिकल्चर एम-एस-सी ॲग्रिकल्चर जे आहेत, एम-एस-सी ॲग्रिकल्चरसाठी जे काही स्टुडंट्स असतील त्यांच्यासाठी किंवा ॲग्रिकल्चरच्या स्टुडंट्ससाठी महत्त्वाची कोणती आहे जागा आहे, तर ती म्हणजे कोणती आहे, मॅनेजमेंट ट्रेनिंग. कोणती आहे? मॅनेजमेंट ट्रेनिंग. या पोस्टसाठी काय करू शकतो आपण, ॲप्लाय करू शकतो. परंतु याच्यासाठी इलिजिबिलिटी काय आहे, तर या सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगतो. फक्त जे काही एम-एस-सी ॲग्रिकल्चर असतील ते एम-एस-सी ॲग्रिकल्चर मुलांना हे फॉर्म भरता येईल, बी-एस-सी ॲग्रिकल्चर मुलांना हा फॉर्म भरता नाही येणार. मी ते पुढे जे काय दिलेलं आहे, बऱ्याच जणांचं कन्फ्युजन आहे सर बी-एस-सी ॲग्रिकल्चर पण दिलेलं आहे, ते कसं दिलं ते पण सांगतो. पण हे लक्षात ठेवा की आपल्याला जे काही एम-एस-सी ॲग्रिकल्चर जे मुलं असतील ते मुलं कशासाठी ॲप्लाय करू शकतात, तर मॅनेजमेंट ट्रेनिंग मार्केटिंग या पोस्टसाठी तिथं ॲप्लाय करू शकतात. तर या जागेसाठी पे स्केल पण त्यांनी दिलं. पे स्केल पण भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. 40,000पासून 1,40,000पर्यंत इथं पेमेंट भेटू शकतं. त्याच्यानंतर टोटल वॅकन्सी किती, तर 60 वॅकन्सी याच्यामध्ये ओपन कॅटेगरीसाठी 25, एस-सी 10, एस-टी 6, ओ-बी-सीसाठी 13, ई-डब्ल्यू-एससाठी 6 आणि त्याच्यानंतर पी-डब्ल्यू-बी-डी याच्यासाठी सुद्धा दिलेले आहेत त्यांनी. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर ते म्हणजे आपल्याला लॉसाठी सुद्धा त्यांनी ते सुद्धा दिलेलं आहे. पण आपल्याला ॲग्रिकल्चर महत्त्वाचं आहे. तर पुढं अजून काय काय दिलेलं आहे त्यांनी, तर याच्यामध्ये पे आणि पर्क्स यांनी त्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर आत्ताच सांगितलं मी, पेमेंट जे असेल तुमचं ते पेमेंट किती असेल, बेसिक पेमेंट जे असेल तुमचं ते 40,000पासून 1,40,000पर्यंत तुमचं पेमेंट असेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, 1 वर्षाचा इथं काय ट्रेनिंग पिरियड आहे 1 वर्षाचा ट्रेनिंग पिरियड आहे. त्या ट्रेनिंग पिरियडच्या मध्ये बेसिक पे तुम्हाला किती भेटणार आहे, 40,000 रुपये हे बेसिक पे असणार आहे. 1 वर्षाची तिथं ट्रेनिंग पिरियड असणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस 1 वर्षाचा पिरियड तुमचा कंप्लीट होईल, ज्यावेळेस कंप्लीट झाल्यानंतर त्यावेळेस तुम्हाला जे पुढचे जे 40,000च्या नंतरची जी रक्कम आहे ती भेटायला सुरुवात होईल. पे स्केल 40,000 पडून 1,40,000पर्यंत तुमचं जातं आहे. बेसिक पे असेल ज्यावेळेस तुम्ही ट्रेनिंग पे पिरियड कंप्लीट केलेला असेल त्यावेळेस बेसिक असेल तुमचं 41,200 रुपये. पुढे गेल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे त्याच्यानंतर अलाउन्सेस वगैरे या सगळ्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत. पगार पण तेवढा फक्त महत्त्वाचा आहे ते आपल्याला, तो म्हणजे किती, 40,000पासून 1,40,000पर्यंत त्याच्यानंतर याच्यासाठी बॉन्ड आहे का सर, तर बॉन्ड आहे. लक्षात ठेवा बॉन्ड कोण किती दिवसाचा आणि किती रुपयाचा आहे. तर जर कॅटेगरी जर ओपन असेल, ओबीसी असेल आणि ईडब्ल्यूएस असेल, जर कॅटेगरी ह्यापैकी जर असेल तर त्यांना बॉन्डची रक्कम आहे 80,000 रुपये. किती रुपये, 80,000. आणि त्याच्यानंतर 20,000 रुपये कोणासाठी, तर जे कॅन्डिडेट एस-सी, एस-टी आणि पी-डब्ल्यू-बी-डी या कॅटेगरीमधले असतील त्यांना 20,000चा तुम्हाला तिथं काय भरावं लागेल, बॉन्ड भरावं लागेल. पण कधी, ज्यावेळेस तुम्ही 3 वर्षाची सर्व्हिस कंप्लीट केलेली असेल, जर त्याच्या आतमध्ये जर तुम्ही सर्व्हिस सोडणार असेल, तिथं जॉईन झाले तुम्ही, 3 वर्ष तुमचे कंप्लीट नाही झाले, त्याच्या आतमध्ये तुम्हाला जॉब सोडायचा आहे, तर तुम्हाला ओपन कॅन्डिडेट, ओबीसी कॅन्डिडेट आणि ईडब्ल्यूएस कॅन्डिडेट यांच्यासाठी 80,000 रुपये भरावं लागतील बॉन्डच्या स्वरूपामध्ये आणि 20,000 रुपये हे एस-सी, एस-टीसाठी भरावं लागतील. 3 वर्षाचा तुमचा पिरियड असेल, ती 3 वर्षाच्या आतमध्ये नोकरी सोडली तर एवढी रक्कम तुम्हाला भरावं लागेल. त्याच्यानंतर आपल्याला जॉब कुठं कुठं लोकेशन काय काय असेल तर आपल्याला तेही महत्त्वाचं आहे. तर हे बघा, EFO असेल, त्याच्यानंतर CWFCI असेल. जर तुम्ही ज्या ज्या विभागातून भेटलं त्या विभागात तुम्हाला FCI मध्ये जॉब मिळतो. परंतु EFO असेल अशा ठिकाणी आपण काय करतो, जॉबसाठी बाहेर जातो. तशाच पद्धतीने इथं सुद्धा जॉबसाठी तुम्हाला काय करावं लागेल, ऑल ओव्हर इंडियामध्ये तुमची पोस्टिंग होईल. ऑल ओव्हर इंडियामध्ये काय होईल, तुमची पोस्टिंग होईल.
त्याच्यानंतर ही जॉबचं लोकेशन असेल ऑल ओव्हर इंडिया, कुठं पण तुम्हाला त्यांच्या गरजेनुसार काय केलं जाईल तिथं तुम्हाला पोस्ट केलं जाईल. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर पहा मग याच्यासाठी मिनिमम इलिजिबिलिटी क्रायटेरिया कसा आहे तर लक्षात ठेवा, मॅनेजमेंट ट्रेनिंग जे की ॲग्रिकल्चरसाठी महत्त्वाचं आहे पहा. तर इथं लक्ष द्या आता व्यवस्थित. बऱ्यापैकी मुलांना हा डाऊट आहे की BSc ॲग्रिकल्चर सुद्धा चालतं. तर इथं पहा MSc ॲग्रिकल्चरच का चालतं तर यांनी इथं सरळ सरळ दिलेलं आहे पहा, मॅनेजमेंट ट्रेनिंग ही आपली पोस्ट असणार आहे. कोणती पोस्ट असणार आहे BSc ॲग्रिकल्चरसाठी किंवा MSc ॲग्रिकल्चरसाठी मॅनेजमेंट ट्रेनिंग मार्केटिंगसाठी असणार आहे पहा. याला मिनिमम एज हे 18 वर्षे आणि मॅक्झिमम एज 27 वर्षे हे लक्षात ठेवा. याच्यामध्ये OBC असेल यांच्यासाठी 3 वर्षाचा, SC ST हे जे असेल यांच्यासाठी क्रायटेरिया किती दिलेला आहे तर 5 वर्षाचं. हे पुढे गेल्यानंतर आपल्याला कळेल. पण लक्षात ठेवा ओपन कॅटेगरी जर असेल तर त्याच्यासाठी एजचा क्रायटेरिया किती तर 27 वर्ष हा मॅक्झिमम असेल, 27 वर्ष मॅक्झिमम असेल. आता त्याच्यासाठी क्वालिफिकेशन काय, ॲग्रिकल्चरच्या मुलांसाठी जी एक पोस्ट आहे पहा मॅनेजमेंट ट्रेनिंग मार्केटिंग, जे 60 जागा आहेत पहा, याच्यामध्ये मिनिमम क्वालिफिकेशन काय आहेत तर पहा याच्यामध्ये सरळ सरळ दिलेलं आहे त्यांनी की याच्यामध्ये 60% तुम्हाला मार्क असले पाहिजे जर ओपन कॅन्डिडेट असेल. त्याच्यानंतर OBC असेल, EWS असेल अशा कॅन्डिडेटला तुम्ही किती मार्क पाहिजे 60 मार्क पाहिजे. SC ST PWD त्यांना 50 मार्क पाहिजे. पण कशात 2 वर्षाचा फुल टाइम त्यांनी MBA केलेला असेल, PGDBM जे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा त्याच्यात केलेला असेल, PGDM जे आपला पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा असेल मार्केटिंग मधला त्याच्यात जर केलेला असेल तर त्यांनी 2 वर्षाचा तो कंप्लीट केलेला पाहिजे. त्याच्यामध्ये 60 मार्क ओपन कॅन्डिडेट OBC आणि EWS साठी. SC ST साठी 50% मर्यादा आहे पहा. त्याच्यानंतर तुम्ही अजून ॲग्री बिझनेस मॅनेज ABM केलेलं आहे त्यांना सुद्धा 60 आणि 50% काय अट आहे तिथं. रुरल मॅनेजमेंट केला असेल, फॉरेन ट्रेड, इंटरनॅशनल मार्केटिंग कोणत्याही युनिव्हर्सिटीतून जे काही युनिव्हर्सिटीला रिकग्नाइज युनिव्हर्सिटी असेल अशा युनिव्हर्सिटीतून जर तुम्ही MBA केलेला असेल, रुरल डेव्हलपमेंट मॅनेजमेंटमध्ये जर तुम्ही MBA वगैरे केला असेल किंवा तुम्ही जर ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट जर तुमचं असेल तर याच्यामध्ये 60 आणि 55 अशा 2 टक्केवारीची अट घातलेली. ओपनसाठी 60 आणि त्याच्यानंतर OBC आणि त्याचे SC ST आणि PWD यांच्यासाठी 50. तर हे जर समजा तुमचं असेल तर तुम्ही याच्यासाठी मॅनेजमेंट ट्रेनिंगसाठी काय करू शकतात अप्लाय करू शकतात. पुढे गेल्यानंतर पहा इथं ऑर दिलेलं आहे पहा, ऑर दिलंय. परंतु हे ऑर देताना त्यांनी पहा BSc ॲग्रिकल्चर, BSc इन ॲग्रिकल्चर विथ मिनिमम 60% मार्क्स, म्हणजे ओपन कॅन्डिडेटला किती मार्क पाहिजे 60% पाहिजे. 50% जे मार्क असेल ते SC ST PWD ला असले पाहिजेत. आता इन MSc ॲग्रिकल्चर विथ स्पेशलायझेशन इन सीड सायन्स, टेक्नॉलॉजी, जेनेटिक्स आणि प्लांट ब्रीडिंग, ॲग्रोनॉमी, सॉइल सायन्स, ॲग्रिकल्चर, केमिस्ट्री, एंटोमॉलॉजी, पॅथॉलॉजी कोणत्याही रिकग्नाइज युनिव्हर्सिटीतून जर असेल तुमची तर त्याला तुम्ही क्वालिफाय. याचा अर्थ काय होतो म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन जे असलं पाहिजे ते BSc ॲग्रिकल्चरमध्ये असलं पाहिजे, म्हणजे तिथं हॉर्टिकल्चर वगैरे चालणार नाही. BSc ॲग्रिकल्चर तुमचं काय पाहिजे तिथं ग्रॅज्युएशन पाहिजे. त्या ग्रॅज्युएशनमध्ये तुम्हाला ओपन कॅन्डिडेट असेल तर 60% पाहिजे आणि जर SC ST जर असताल तुम्ही तर 50% पाहिजे. BSc ॲग्रिकल्चर केलंय ते करून तुम्हाला MSc ॲग्रिकल्चर केलं पाहिजे. ते MSc ॲग्रिकल्चर कशात केलं पाहिजे तर त्यांनी हे पण दिलेलं आहे. एक तर तुमची MSc ॲग्रिकल्चर पाहिजे विथ स्पेशलायझेशन. त्याच्यामध्ये स्पेशल काय काय तुमची BSc ॲग्री होऊन म्हणजे BSc ॲग्री कंप्लीट असली पाहिजे. फक्त ॲग्रीच चालणार तिथं, हॉर्टिकल्चर वगैरे चालणार नाही. BSc ॲग्रिकल्चर 4 वर्ष केले, MSc ला ॲडमिशन घेतले, पण MSc कशात पाहिजे तर MSc पाहिजे तुमची कशात सीड सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये पाहिजे, किंवा तुमची MSc जेनेटिक्स आणि प्लांट ब्रीडिंगमध्ये पाहिजे, किंवा तुमची MSc ॲग्रोनॉमीमध्ये पाहिजे, किंवा MSc तुमची सॉइल सायन्समध्ये पाहिजे, किंवा MSc ॲग्रिकल्चर केमिस्ट्री किंवा एंटोमॉलॉजी किंवा पॅथॉलॉजी याच्यामध्ये तुमची MSc असली पाहिजे. म्हणजे तुम्ही BSc ॲग्रिकल्चर करून MSc केलेली पाहिजे. पण MSc कशात पाहिजे तर या सगळ्या गोष्टी तिथं स्पेशलायझेशन दिलेलं आहे पहा. तेव्हाच तुम्ही या पोस्टसाठी काय करू शकतात अप्लाय करू शकतात. म्हणजे फक्त BSc ॲग्रिकल्चर किंवा तुमचं जर समजा हॉर्टिकल्चर असेल, तुमचं जर समजा दुसरं फूडटेक वगैरे असेल तर याला अप्लाय करता येणार नाही. याचं कारण BSc ॲग्रिकल्चर प्लस MSc ॲग्रिकल्चर तुमचं पाहिजे. MSc ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा फूडटेक वगैरे चालणार नाही, तिथं त्यांनी स्पेशलायझेशन वगैरे दिलेलं आहे. तेवढ्या जर तुमचं स्पेशलायझेशन असेल BSc ॲग्रिकल्चर करून आणि MSc ॲग्रिकल्चरमध्ये स्पेशलाइज तरच तुम्ही अप्लाय करू शकता. तर हे होतं तुमच्या पोस्ट.
त्याच्यानंतर एज लिमिट आणि त्याच्यानंतर मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन. पुढे गेल्यानंर आपल्याला ॲग्रीच्या दृष्टीने जे महत्त्वाचं आहे तेच आपण पाहणार आहोत. त्याच्या पुढे गेल्यानंतर इलिजिबिलिटी क्रायटेरिया. आता पहा, तुमची जी काही डिग्री झालेली असेल म्हणजे जे क्वालिफिकेशन त्यांनी दिलेलं असेल ते क्वालिफिकेशन तुमचं 31/10/2023 पर्यंत, म्हणजे आत्ता 31/10/2023 पर्यंत, म्हणजे ऑक्टोबरच्या 31 तारखेपर्यंत तुमचं ग्रॅज्युएशन जे काय पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल ते एज्युकेशन क्वालिफिकेशन त्यांनी जे दिलेलं असेल ते कंप्लीट झालेलं पाहिजे. म्हणजे तुमच्या हातात डिग्री या 31/10/2023 पर्यंत हातात असली पाहिजे. पा त्याच्या पुढे गेल्यानंतर एज लिमिटचा क्रायटेरिया त्यांनी सांगितलाय की मिनिमम जे वय आहे ते 18 आहे आणि मॅक्झिमम जे वय आहे पा ते 27 आहे पा ओपन कॅटेगरीसाठी. नंतर त्यांनी खाली दिलेलं आहे पा, खाली कॉलम आहे एक, त्याच्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी 3 वर्षे ओबीसी साठी असतील आणि 5 वर्षे SC ST साठी असेल. पुढे गेल्यानंतर आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन त्यांनी वरती दिलेलं आहे पा, आणि जे एज्युकेशन क्वालिफिकेशन त्यांनी दिलेलं आहे तेच एज्युकेशन क्वालिफिकेशन असलं पाहिजे. त्याच्या पुढे गेल्यानंतर पा फी किती असणार आहे सर, तर फी येतं पा मॅनेजमेंट ट्रेनिंग जे आपले ॲग्रिकल्चरचे मुलं असतील त्यांनी लक्षात ठेवा, जे मॅनेजमेंट ट्रेनिंग मार्केटिंगसाठी आपण अप्लाय करणार आहे मॅनेजमेंट ट्रेनिंग मार्केटिंगसाठी, तर त्याच्यासाठी फी आहे 700 रुपये प्लस ॲप्लिकेबल बँक चार्जेस. जे काय बँकेचे चार्जेस लागतील प्लस असतील ते 700 रुपयामध्ये, म्हणजे जी काय फी पडेल 700च्या प्लस 750 वगैरे जे काय फी पडेल ती तुम्हाला फी असणार आहे. इथं लक्षात ठेवा ओपन असेल, ओपन कॅटेगरी असेल, त्याच्यानंतर ओबीसी असेल, EWS असेल यांना ही फी पडणार आहे. परंतु जे SC ST PWBD असतील किंवा जे डिपार्टमेंटल कॅटेगरीमध्ये ऑलरेडी तिथं जॉब करत असतील यांना कुठल्याही प्रकारची इथं काय नाही, नॉट रिक्वायर्ड टू पे एनी ॲप्लिकेशन फी, कुठल्याही प्रकारची ॲप्लिकेशन फी इथं लागणार नाहीये. पुढे गेल्यानंतर पा ही होती फी आपली, किती रुपये पडतील आपल्याला, फी किती रुपये लागेल हे. पुढे गेल्यानंतर नेमकी आता फी कधी नेमकी अप्लाय कसं करायचं, तर पा अप्लाय करण्यासाठी त्यांनी एक वेबसाईट दिलेली पा 2/11/2023 पासून स्टार्ट झालेले. 2/11 म्हणजे आजपासून स्टार्ट झालेलं आहे काय अप्लाय ॲप्लिकेशन टाकायला. पुढे गेल्यानंतर किती तारखेपर्यंत राहील, 1/12/2023 1 डिसेंबर पर्यंत ते काय राहील तुमच्यासाठी अप्लाय तुम्ही तिथं करू शकतात वेबसाईटवरती जाऊन. कोणत्या वेबसाईटवरती, www.nationalfertilizers.com याच्यावरती जायचं, या वेबसाईटवरती. पुढं त्याच्यानंतर करिअर्स हा कॉलम निवडायचा, पुढं रिक्रुटमेंट इन NFL, त्याच्यानंतर एंगेजमेंट इन मॅनेजमेंट ट्रेनिज याच्यावरती जाऊन क्लिक करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन वगैरे या गोष्टी करायच्यात. 1 बाय 1 सगळ्या गोष्टी तुम्हाला जी काय पोस्ट असेल पहिलं त्याला सिलेक्ट करायचं, ज्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करणार आहे ती पोस्ट सिलेक्ट करायची आणि स्टेप बाय स्टेप सगळा फॉर्म भरत जायचं. पा पुढे गेल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन वगैरे होईल. स्टेप 1ला काय होईल, रजिस्ट्रेशन करायचं त्या वेबसाईटवरती. तुम्हाला पासवर्ड वगैरे आलेला असेल तो पासवर्ड वगैरे सगळं व्यवस्थित जपून ठेवायचं, ईमेल ID व्यवस्थित द्यायचा, मोबाईल नंबर जो चालू आहे जो आपल्याला नंतर मेसेज किंवा फोन येतील किंवा जो मेल असेल तो चालूच असला पाहिजे तसे मेल आपल्याला द्यायचे. त्याच्यावरती तुम्हाला बाकीचे जे पुढचे जे त्यांचा पासवर्ड वगैरे असेल ते त्याच्यावर येईल. पा पुढे गेल्यानंतर पा तुम्ही अप्लाय केलं, सगळे काय रजिस्ट्रेशन वगैरे केलं, फॉर्म वगैरे सगळा व्यवस्थित भरला. त्याच्यानंतर स्टेप 3ला काय असतं तुमचं, तिथं डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे आहेत. पा अपलोड करताना लक्षात ठेवा काय काय अपलोड करायचंय. डेट ऑफ ए बर्थ प्रूफ, म्हणजे तुमचा जो जन्मतारीख असेल त्याचा प्रूफ आपल्याला द्यायचा आहे. पा त्याच्यासाठी 10वीचं मार्कशीट जे सर्टिफिकेट जे असेल ते तिथं तुम्हाला अपलोड करायचंय. त्याची साईज पण दिलेली, PDF जी असेल ती कोणत्या साईजमध्ये पाहिजे ते सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन प्रूफ, म्हणजे तुमचं BSc ॲग्रिकल्चर, त्याच्यानंतर MSc ॲग्रिकल्चर जे स्पेशलायझेशन दिलेलं आहे त्याच्यामध्ये MSc असली पाहिजे. ते जे BSc ॲग्रिकल्चर असेल त्याच्यानंतर तुमचं MSc ॲग्रिकल्चर असेल त्याचं मार्कशीट वगैरे ही इथं काय करायचं, डिग्री सर्टिफिकेट वगैरे ही इथं अपलोड करायचं. ते 2 MB पर्यंत पाहिजे, इथं साईज वगैरे दिलेली. त्याच्यानंतर जर समजा तुम्ही कुठल्या कंपनीमध्ये किंवा ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असताल तर त्याचा प्रूफ एक्सपिरियन्स सर्टिफिकेट पण तिथं द्यायचंय. पा त्याच्यानंतर प्रेझेंट एम्प्लॉई जर असताल तुम्ही जॉईनिंग लेटर वगैरे तिथं हे करायचंय. पुढे गेल्यानंतर पा तुमचं SC ST किंवा OBC ही जर कास्ट जर असेल तर तुम्हाला तिथं काय करायचंय, अपलोड करायचंय. त्याच्यानंतर EWS साठी सुद्धा इथं आपल्याला सर्टिफिकेट अपलोड करायचंय. पा पुढे गेल्यानंतर पा हे झालं अपलोड केले सगळे.
त्याच्यानंतर हे सुद्धा दिलेलं त्यांनी PWBDचे जे काय असेल त्यांचं सर्टिफिकेट, नंतर आयडेंटिटी प्रूफ आपल्याला तिथं अपलोड करायचं आहे. आयडेंटिटी प्रूफमध्ये काय काय आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे या फोटोग्राफ, आपल्याला लेटेस्ट फोटोग्राफ अपलोड करायचे, सिग्नेचर इथं अपलोड करायची. हे सगळे डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर पुढे गेल्यानंतर ते सगळे अपलोड केल्यानंतर प्रिव्ह्यू करून पाहिजे सगळे गोष्टी व्यवस्थित दिसत्या का नाही या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर पेमेंट आपल्याला 700 रुपये प्लस ॲप्लिकेशन फी तर हे पेमेंट तुम्ही नेट बँकिंग UPI ID द्वारे करू शकतात. पुढे गेल्यानंतर जे काय तुम्ही आपलं सगळं सबमिट वगैरे केलंय त्याच्यानंतर तुम्हाला जे काय पासवर्ड वगैरे येईल त्याच्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन जो फॉर्म असेल त्याची कॉपी तुम्हाला व्यवस्थित ठेवायची ती लागल. त्याच्यानंतर फीची जी रिसिप्ट असेल ती सुद्धा व्यवस्थित ठेवायची. आणि जे काय ॲडमिट कार्ड असेल, जे काय पेपर असेल तुमचा, ते ॲडमिट कार्ड वगैरे त्यांच्या वेबसाईटवरती ते काय डिक्लेअर केलं जाईल. पुढे गेल्यानंतर सिलेक्शन प्रोसिजर कशी असेल तर हे लक्षात ठेवा. याच्यामध्ये जो पेपर असेल ते ऑफलाईन पेपर होईल, ऑनलाईन पेपर नसणारे हे लक्षात ठेवा. ऑफलाईन OMR बेस एक्झामिनेशन असणारे याच्यामध्ये लक्षात ठेवा की याच्यामध्ये तुमची ऑफलाईन पेपर होईल. ऑफलाईन पेपर घेताना ती OMR बेस असणारे पुढे गेल्यानंतर तुमचे जे ॲडमिट कार्ड असतील ते ॲडमिट कार्ड कोणत्या वेबसाईट वगैरे काय भेटतील तर ती जी वेबसाईट तुम्ही फॉर्म भरला तीच वेबसाईटवरला व्हिजिट करायचे सारखं nationalfertilizers.com, त्याचे करिअर, रिक्रुटमेंट, त्याच्यानंतर एंगेजमेंट जे असे तुमचे कॉलम असतील त्याच्यानंतर तिथं ॲडमिट कार्डचं सुद्धा ज्यावेळेस रिलीज होईल त्यावेळेस तिथं तुम्हाला ऑप्शन येईल त्याच्यानंतर ॲडमिट कार्ड डाउनलोड करायचे. पुढे गेल्यानंतर सेंटर कोणकोणते असतील सर तर सेंटरमध्ये गोष्ट लक्षात ठेवा, सेंटरमध्ये आपल्याला फक्त एकच सेंटर आहे महाराष्ट्रासाठी, ते म्हणजे मुंबई. आता मुंबई म्हणून फॉर्म भरायचं नाही, कारण लक्षात ठेवा दादांनो 60 जागा आहेत, पगार पण चांगला आहे, 40,000 पासून 1,40,000 पर्यंत. कंपनी पण चांगली, गव्हर्नमेंट कंपनी त्याच्यामुळे याला फॉर्म अप्लाय जरूर करायचं. ज्यांची MSc ॲग्री ते जे स्पेशलायझेशन दिलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी वाचून घ्यायच्या आणि आपल्याला फॉर्म अप्लाय करायचे. ज्यांचं क्वालिफिकेशन बसत असेल त्यांनी जरूर इथं अप्लाय करा. पुढे गेल्यानंतर पेपर जे होणार आहे ते ऑफलाईन होणार आहे हे लक्षात ठेवा. मग आता पेपर किती मार्काचं होईल, काय होईल तर याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं जे ऑफलाईन पेपर होईल ते 2 पार्टमध्ये होईल. 2 पार्टमध्ये होईल. ऑफलाईन पेपर 2 पार्टमध्ये होईल. याच्यामध्ये तुमचं डिसिप्लिन रिलेटेड आणि ॲप्टिट्यूड रिलेटेड असे 2 पार्ट्स असतील. म्हणजे तुमचं जे काय क्वालिफिकेशन असेल त्याच्या रिलेटेड आणि त्याच्यानंतर ॲप्टिट्यूड रिलेटेड सुद्धा तिथं प्रश्न दिसतील. आता याच्यामध्ये 2 भाषामध्ये पेपर होणार आहे, एक म्हणजे तुमची हिंदीमध्ये पण होईल आणि एक तुमचा इंग्लिशमध्ये सुद्धा पेपर होईल. आता ज्याला हिंदी चूज करायचं त्यांनी हिंदी चूज करू शकते, ज्याला इंग्लिश करायचं त्यांनी इंग्लिश. आता याचं पेपरचा टायमिंग किती असेल 2 तासाचा टायमिंग असेल. किती तासाचा 2 तास पेपर असेल म्हणजे 120 मिनिटं. याच्यामध्ये टोटल किती प्रश्न असतील तर याच्यामध्ये 150 प्रश्न असतील. किती असतील 150 प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्न जो असेल एका मार्कला असेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट ज्याच्यापैकी 150 पैकी जे 100 क्वेश्चन असतील हे 100 क्वेश्चन कशावरती असतील जे तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे. जसं की MSc ॲग्रिकल्चर जे असेल तुमचं तर त्याच्यावरती तुम्हाला 100 क्वेश्चन दिसतील आणि 50 क्वेश्चन जे दिसतील ते कशावरती असतील तर जनरल इंग्लिश एक असेल, क्वांट एक असेल, रिझनिंग असेल, जनरल नॉलेज किंवा जनरल अवेअरनेस हे विषय 50 मार्काला असणारे लक्षात ठेवा. त्याच्या पुढे गेल्यानंतर इथं कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये. कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये. तुम्ही उत्तर तुक्के मारायचे आणि तुम्हाला तर मारू शकता, परंतु तुक्के मारू नका, जे आपल्याला येत असेल तेच करा. निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये. पुढे गेल्यानंतर अजून काय दिलेलं आहे त्यांनी, तुमचे जे काय रिझल्ट वगैरे लागला त्याच्यानंतर तुमचं त्याच्या पुढे काय होईल, एकच पेपर झाल्यानंतर पुढे होईल तुमचं इंटरव्ह्यूसाठी सिलेक्शन होईल. इंटरव्ह्यूसाठी त्याच्यासाठी इंटरव्ह्यू पण आहे आणि इंटरव्ह्यूसाठी जे काही त्यांनी रेशिओ घेणार आहे त्यांनी अगोदरच दिलेला आहे. रेशिओ असेल 1:5. एका जागेसाठी 5 कॅन्डिडेट सिलेक्ट केलेले असतील. पुढे गेल्यानंतर त्यांच्यासाठी तुम्हाला जे काय तुम्ही मेल दिलेला असेल त्याच्यावरती व्हिजिट करायचे, त्याच्यावरती आपल्याला सगळ्या गोष्टी कळल्या जाईल. इंटरव्ह्यूचे वगैरे सगळ्या गोष्टी. पुढे गेल्यानंतर फायनल सिलेक्शन ज्यावेळेस तुमचं कसं होणार आहे तर फायनल सिलेक्शन तुम्ही एक पेपर दिलेला आहे ऑफलाईनचा, म्हणजे OMR बेस पेपर दिलेला आहे. हा जो पेपर असेल ते जे तुम्ही 150 मार्काचा पेपर दिलेला आहे तर 150 मार्कापैकी त्याला कन्व्हर्जन केलं जाईल किती मार्कामध्ये, 80 मार्कामध्ये. आणि राहिलेले 20 मार्क जे असतील ते 20 मार्क कशासाठी असतील तर ते 20 मार्क असतील इंटरव्ह्यूसाठी हे लक्षात ठेवा. इंटरव्ह्यूसाठी असतील. दोन्ही मिळून 100 मार्कासाठी काय ते मेरिट लावलं जाईल.
तुमचं फायनल मेरिट. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर त्यांनी अजून एक गोष्ट दिलेली तुम्हाला मिनिमम मार्क 50% पडलेले पाहिजेत. 50% मार्क असले पाहिजेत तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा आणि तुमच्या जी काय ऑफलाईन पेपर होईल त्याच्यामध्ये सुद्धा, म्हणजे दोन्ही याच्यात आपल्याला 50% मार्क असले पाहिजेत. त्याच्या पुढे गेल्यानंतर रिझर्वेशन जे आपल्याला दिलेलं आहे मी सांगितलं आत्ताच की एजचं जे लिमिट आहे ते 18 पासून 27 पर्यंत ओपन कॅन्डिडेटसाठी. परंतु जे SC ST OBC जे असतील SC ST जे असतील त्यांच्यासाठी त्यांनी इथं दिलेलं आहे 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आणि OBC साठी, आणि जे 5 वर्षाचं रिलॅक्सेशन दिलेलं आहे ते कोणासाठी दिलंय, ते जे SC ST असतील त्याच्यासाठी दिलेलं आहे पुढे गेल्यानंतर अजून काय आहे तर इथं दिलेलं आहे रिलॅक्सेशन मॅक्झिमम एज किती असेल त्यांचं, तर मॅक्झिमम एज 5 वर्षापर्यंत रिलॅक्सेशन असेल SC ST साठी, 3 वर्षापर्यंत रिलॅक्सेशन असेल OBC कॅन्डिडेटसाठी, हे लक्षात ठेवा. आणि PWD वगैरे असेल तर त्यांच्यासाठी त्यांनी सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत इथं. पुढे गेल्यानंतर स्क्राइब वगैरे जे हँडिकॅप लोक असतील त्यांच्यासाठी गाईडलाईन्स वगैरे दिलेल्या आहेत त्यांनी. पुढे गेल्यानंतर त्यांनी अजून चुकीची वगैरे माहिती भरायची नाही त्याच्यावर, कारण नाही तर प्रॉब्लेम होतील. पुढे गेल्यानंतर जर समजा तुम्हाला काही प्रॉब्लेम आलेच फॉर्म भरताना वगैरे, तुमच्या काही चुका वगैरे झाल्या, काही प्रॉब्लेम जर झाले, तुमचं पेमेंट होत नसेल वगैरे काय गोष्टी जर झाल्या, तर तुम्ही हेल्पलाईन त्यांनी दिलेला आहे मेल दिलेला आहे helpdesk.nfl2023@gmail.com, किंवा हेल्पलाईन नंबर सुद्धा दिलेला आहे 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजल्यापर्यंत तुम्ही त्यांचं जे वर्किंग डे असेल त्याच्यामध्ये तुम्ही कॉल करू शकतात. त्याच्या पुढे गेल्यानंतर ते म्हणजे त्यांनी डेट्स दिलेले आहेत जे मी आत्ताच सांगितलं कुठून कोणत्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही अप्लाय करू शकतात. तर याच्यामध्ये तर वेबसाईट दिलेली नॅशनल www.nationalfertilizers.com याच्यावरती जायचं. याच्यानंतर करिअर्सवरती जायचं, रिक्रुटमेंट इन NFL वरती जायचं, एंगेजमेंट ऑफ मॅनेजमेंट ट्रेनिंग याच्यावरती जायचं. नंतर तुम्ही ज्या पोस्टला अप्लाय करणार आहे त्या पोस्टसाठी तिथं जायचं आणि त्याच्यानंतर आपली जी माहिती असेल ती फिलअप करायची तर याच्यामध्ये लक्षात ठेवा की 31/10 आपली ॲड आलेली आहे. त्याच्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन ओपन झालेले आहेत आजपासून 2/11/2023 पर्यंत. लास्ट डेट असणार आहे आपल्या 1/12/2023 आणि त्याच्यानंतर करेक्शन विंडो वगैरे तिथं पण क्लोज केलं आहे. डेट ऑफ ओपनिंग ऑफ एडिट करेक्शन विंडोज, जर काही समजा तुमचा प्रॉब्लेम झाला त्याच्यासाठी एडिट किंवा करेक्शन करायचे असेल तर ते 3/12/2023 ही डेट आहे आणि डेट ऑफ क्लोजिंग म्हणजे 3/12ला तुम्हाला जर फॉर्ममध्ये काही जर समजा प्रॉब्लेम झाला असेल, एडिट करायचं असेल किंवा तिथं तुम्हाला करेक्शन करायचे असेल तर तुम्हाला 3/12/2023ला त्यांची वेबसाईट ओपन होईल त्याच्यावरती तुम्ही करेक्शन करू शकतात. ती एडिट किंवा करेक्शन करण्यासाठी 4/12/2023 पर्यंत तुम्हाला वेळ असेल. त्याच्यानंतर ती 4/12/2023ला काय होईल, वेबसाईट क्लोज होईल. ते तुमचं फायनल ॲप्लिकेशन असेल त्याच्यानंतर त्यांनी हे पण दिलेलं आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन काय करा लवकर थोडंसं भरा. याचं कारण नंतर प्रॉब्लेम असं होईल की वेबसाईट हँग वगैरे असे प्रकार घडतात. त्याच्यामुळे लवकरात लवकर आपल्याला इथं काय करायचं आहे, अप्लाय करून टाकायचं. लक्षात ठेवा इथं क्वालिफिकेशनमध्ये भरपूर गोंधळ आहे. परत एकदा सांगतो, BSc ॲग्रिकल्चर 4 वर्षाचं पाहिजे, ओपन कॅन्डिडेटला 60% मार्क, त्याच्यानंतर SC STला 50 आहे का 50%, 55 का 50 आहे बघा. तर BSc ॲग्रिकल्चर 4 वर्ष प्लस MSc ॲग्रिकल्चर पाहिजे. MSc ॲग्रिकल्चरचं त्यांनी स्पेशलायझेशन दिलेलं आहे, सीड टेक्नॉलॉजी, त्याच्यानंतर GPP, ॲग्रोनॉमी, सॉईल सायन्स, एंटोमॉलॉजी, पॅथॉलॉजी असे स्पेशलायझेशन दिलेलं आहे. त्याच्यात तुम्ही बसला तर इथं तुम्ही अप्लाय करू शकतात या पोस्टसाठी. लक्षात आलंय. तर ही होती सगळी ॲड आपली नॅशनल फर्टिलायझर लिमिटेड बद्दल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्यांची वेबसाईटवरती सारखी व्हिजिट करायची आपल्याला. जरी फॉर्म भरून दिला तर जे काय आपलं ॲडमिट कार्ड वगैरे असेल त्याच्याबद्दलची सगळी माहिती त्यांच्या वेबसाईटवरती भेटेल. आणि बऱ्यापैकी ज्यांची MSc ॲग्रिकल्चर असेल, BSc ॲग्रिकल्चर करून MSc ॲग्रिकल्चर ते स्पेशलायझेशन जर असेल त्यांनी इथं अप्लाय जरूर करा. कारण फक्त AF4वरती डिपेंड राहून चालणार नाही. आपल्याला अदर एक्झाम सुद्धा आपल्याला महत्त्वाच्या असतील. आपल्याला जॉब महत्त्वाचा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे सुद्धा गव्हर्नमेंटच जॉब आहे, PSU सेक्टरमध्ये जॉब आहे. त्याच्यामुळं
पगार सुद्धा तेवढ्या मोठ्या प्रमाणात ते 40,000पासून स्टार्ट होतो तर 1,40,000पर्यंत जातो. त्याच्यामुळं ह्या गोष्टी लक्षात ठेवा की पगार असेल, त्याच्यानंतर ऑल ओव्हर इंडिया पोस्टिंग जे की AFOला सुद्धा आहे. त्याच्यामुळं अशा ज्या काही ॲड येतात पा ह्याच्यासाठी सिलेक्शनचे चान्सेस खूप मोठे असतात, कारण ॲप्लिकेशन कमी आलेले असतात. त्याच्यामुळे सगळ्यांनी ज्यांचं ज्यांचं क्वालिफिकेशन याच्यात बसते त्यांनी सगळ्यांनी इथं ॲप्लाय करा. ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू.